सर सॉरी. हॅलो हॅलो. हा हॅलो. सर फक्त महत्तम सामायिक विभाजक आणि 16 हे 1-2 फक्त एक वेळ जरा रिपीट कराल का? हा करतो ना. तुला काय समजलं नाही सांग मला. मसावी की लसावी? मसावी HCF. ओके लक्षात घ्या. तर फॅक्टर लक्षात घे. फॅक्टर्स म्हणजे काय? 16चे फॅक्टर काय आहेत? 1 2 4 8 6. म्हणजेच काय? फॅक्टर म्हणजे 16 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो. 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो आणि 16 ने जातो. तसं 24 बघितलं तर 24चे फॅक्टर काय? 1 ने जातो भाग, 2 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 12 ने जातो, 24 ने जातो. लक्षात आलं? ज्या संख्येने 24 ला भाग जातो त्यांना आपण बोलणार आहोत विभाजक. आता सामायिक काय आहे दोघांमध्ये? तर 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे. तिथे पण 1 2 4. आता विचारलंय तुला महत्तम हायएस्ट. HCF चा अर्थ होता हायएस्ट. आता हे सुद्धा हायएस्ट का ना 1 2 4 8 मध्ये? तर आपल्याला 8 इथे दिसत आहेत म्हणून त्याला बोलतात HCF. थँक्यू. काही डाऊट असेल तर विचारत जायचं. ठीक आहे तेव्हाच. हे झालं. फक्त ह्या पद्धत नाही आहे ही, फक्त तुम्हाला अर्थ कळण्यासाठी मी लिहिलेला आहे. लक्षात आलं? झालंय की सांगा. लिहून झालं असेल तर सांगू शकतो. ठीक आहे. झालंय का? ओके चला. आता आपण याच्या पद्धती पहिलं सगळ्यात बघणार आहोत की मसावी म्हणजे काय. ठीक आहे. मसावीच्या पद्धत बघणार आहोत. मसावी. आता मसावी करण्यासाठी दोन पद्धत वापर. एक फॅक्टरायझेशन म्हणजेच अवयव पद्धती आणि दुसरी आहे भागाकार डिव्हिजन पद्धती. पहिली आहे अवयव पद्धत आणि दुसरी आहे भागाकार पद्धत. कोणती एक मेथड तुम्ही वापरू शकता पेपरमध्ये. लक्षात. अवयव पद्धत आणि भागाकार पद्धती दोघांपैकी कोणती एक मेथड तुम्ही पेपरमध्ये वापरू शकता. लक्षात आलं? तर पहिली मेथड आपण बघणार आहोत अवयव पद्धत. पहिली आहे अवयव पद्धत. त्यालाच बोलतात फॅक्टरायझेशन. आता ह्या पद्धत लक्षात घ्या. आधी मसावी म्हणजे काय असतं थोडक्यात. तर जे प्राईम नंबर्स आहेत त्यांचा गुणाकार घेतला जातो. मसावीचा अर्थ काय? जेवढे प्राईम नंबर त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येचा मसावी आपल्याला घेता येतो. सपोज मी पहिली एक नंबर मला मसावी काढायचं आहे 12 आणि मला मसावी काढायचं आहे 20. या दोन संख्यांचा मला काय काढायचंय? मसावी मला काढायचा आहे. आता अवयव पद्धतीने कसं काढतात लक्षात घ्या. 12 ला मी कसं लिहू शकतो? तर 2 गुणुले 6 हा पहिला फॅक्टर झाला माझा. आता प्राईम नंबर्स तुम्हाला माहिती असतं गरजेचं. 2 3 5 7 ऍटलीस्ट पहिले 2 3 5 7 तरी माहिती. एक हा प्राईम नंबर नाही त्याला घेत बसायचं नाही. आता 6 ला परत प्राईम नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचंय तर मी काय करणार? 2 गुणुले 3. सगळे जोपर्यंत तुम्हाला सगळे प्राईम नंबर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे काय करावं लागणार आहे? गुणाकार करावा लागणार आहे. लक्षात आलं? 2 प्राईम नंबर आहे, 2 आहे आणि 2 ते सगळे झाले. तर काय आलं इथे आन्सर? 12चा प्राईम फॅक्टर कसं लिहिणार? किती आहेत? 2 2 किती वेळा आले? 2 वेळा आणि 3. लक्षात आलं?
या पद्धतीत कोणत्याही पद्धतीत तुम्ही लिहू शकता. दोघांचा पण अर्थ तोच होतो. लक्ष आलं. हे झाले माझ्या 12चे. आता मला कोणत्या काढायचे आहेत? 20चे. सेम पद्धत 2 गुणुले 10. प्राईम आहे 10 नंबर नाहीये, मग त्याला अजून स्प्लिट करायचं. 2 गुणुले 2 गुणुले 5, मग 20 बरोबर. म्हणजे 20 ला मी कसं लिहू शकतो? 2चा वर्ग गुणुले 5चा वर्ग. इथे पण पाहिजे तर 1 लिहू शकतो. दोघांचाही अर्थ सेम होतो, काही फरक नाही. आता लक्ष आलं. ही झाली अवयव पद्धत. आता तुम्हाला अवयव तर मिळाले. आता काय काढायचं आपल्याला? मसावी. सगळ्यात महत्वाचं काय काढायचं आहे? मसावी. तर मसावी कसं काढणार? मसावी दोन्ही नंबर 12ची आधी फॅक्टर काय लिहिणार? 2 गुणुले 2 गुणुले 3. 20चे काय लिहिणार? 2 गुणुले 2 गुणुले 5. मसावीचा अर्थ काय बघितला होता? सामायिक महत्तम विभाजक. सामायिक कोण कोण आहे याच्यामध्ये? 2 आहे एकदा, म्हणजे मसावी काय येणार तुमचा? परत हा एक आहे, दोन्ही याच्यात पाहिजे बरोबर. तर काय येणार आहे तुमचा? 2 एकदा आला कॉमन तर एकदा लिहायचं, परत एकदा आलाय तर 2 गुणिले 2. अजून कोणता दिसतंय दोन्ही याच्यात नंबर आहे? नाही. तर मसावी किती आला याचा? मसावी किती आला माझा? 4. ही झाली अवयव पद्धत. काय करायचं? फॅक्टर पाडायचे. कशाचे? प्राईम नंबर येईपर्यंत. हे पण फॅक्टरच आहे, 2 गुणिले 6 फॅक्टर. परंतु आपल्याला कुठपर्यंत यायचं आहे? तर प्राईम नंबर जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते फॅक्टर न्यायचे आहेत. लक्ष झालं? ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे आपली भागाकार पद्धत. पहिली ही पद्धत लिहून घ्या. ही झाली अवयव पद्धत. ऑनलाईन स्टुडंट समजलंय? बोलत चला. समजलंय हो नाही काहीतरी लिहत चला चॅट सेक्शन मध्ये, म्हणजे मला कळेल समजलंय नाही समजलंय. परत सांगेन मी. समजलंय तर हो सर समजलंय असं लिहा तिकडे. ओके. मला रिप्लाय देत चला, तर ते मला समजणार की तुम्ही प्लीज समजले ते समजले बोलत चला. कारण ऑनलाईन मध्ये मला समजत नाही की तुम्ही चेहरे दिसत नाहीत ना. तुम्ही सर समजले तर प्लीज लिहत चला. सर समजले, सर नाही समजले परत सांगा. ऑडिओ ऑन करून तुम्ही बोलू शकता. ओके ठीक आहे. ही झाली आपली अवयव. लक्षाला पाडता येतील ना कोणतेही पद्धत? काय करायचे? फॅक्टर तोपर्यंत पाडायचे तोपर्यंत त्याचे तुम्हाला प्राईम नंबर्स म्हणजे संयुक्त संख्यांचे गुणाकार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पाडायचे आहेत. आता दुसरी पद्धत आहे आपल्याकडे कोणती सांगितली मी? भागाकार पद्धत. आधी ही झाली आहे सर्वांची. चला आता आपण दुसरी पद्धत पटपट लिहून घ्या. दुसरी आहे आपली भागाकार पद्धत. तेच नंबर घेऊया. आता घेतले तेच घेऊया. कोणता घेतलेला? 12 आणि 20. आता कसे लिहायचे लक्षात? भागाकार पद्धतीमध्ये 12 घ्या इथे आणि इथे घ्या 20 घ्या. दोघांचा कॉमन फॅक्टर लिहायचा. कोणते आहेत? 12 आणि 20 ला 2 पासून स्टार्ट करायचं. पहिला 2 ने जातो, जात. किती राहिले? 12 भागिले 2 6, 20 भागिले 2 परत 6 आणि 10 ला प्राईम नंबर्सने भाग जातो काय बघायचं. लक्षात ठेवायचं. पहिला छोटा प्राईम नंबर 2 आहे. 2 ने जातो दोघांना पण. मग इथे काय राहणार तुमचे? 3 आणि इथे
कधीपर्यंत करायचं, इथे दोन्ही प्राईम नंबर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत करायचं. हे काय प्राईम नंबर्सला भाग जाईल कोणत्या नंबरने, प्राईम नंबर्सने तर नाही, तर इथे सोडून द्यायचं, विषय खाल्ला असता. आपला आन्सर काय येणार, मसावी किती आहे तुमचा, 2 गुणुले 2 4. म्हणजे कोणत्याही मेथडने केलात, फक्त इथे कॉमन फॅक्टर आहे तेच घ्यायचे, दॅट्स इट. तर 2 गुणुले 2 4. प्राईम नंबर जोपर्यंत तुम्हाला दोन्ही ठिकाणी मिळेल, ठीक आहे, एका ठिकाणी जरी लक्षात घ्या, प्राईम नंबर्स एका ठिकाणी जरी सपोज इन्स्टेड ऑफ 5 इथे 6 असले तरी पण तिथे स्टॉप व्हायचं. एकदा एक प्राईम नंबर मिळाला की विषय संपला. मसावीमध्ये मसावीमध्ये एकदा एक जरी प्राईम नंबर भेटला तरी विषय संपला. हा झाला भागाकार पद्धतीने मसावी काढणे. आपण नंतर एक्झाम्पल बघणार आहोत वेगवेगळी. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत लसावी कसा काढतात. लसावी नंबर परत घेऊया, 12 आणि 20 घेऊया. लक्षात लसावी म्हणजे पहिली पद्धत कोणती आपली, इथे पण अवयव पद्धत. बाराचे अवयव काय काय आलेले आपले, 2 2 बरोबर. मी अशा पद्धतीने लिहिलेलं 2चा वर्ग गुणुले 3चा वर्ग. आणि 20 चे काय आलेले, 2 गुणुले, याला मी कसं लिहू शकतो, आता मला लसावी काढायचा आहे यांचाच. पहिल्या आधी किती नंबर आहेत ते बघायचे. येते 2 आहे, अजून काय 3 आहे, 5. आता याच्यानंतर ऑर्डर पॉवर बघायची प्रत्येकाची. 2 ची सगळ्यात मोठी पॉवर कोणती आहे, पॉवर म्हणजेच घातांक. सगळ्यात 2चा सगळ्यात मोठा घातांक कुठे दिसतोय मला, तर 2 दिसतोय. 2 इथे लिहायचं. दोघांमध्ये पण चेक करायचं, एकाच मध्ये नाही, दोघांमध्ये. ह्याच्यामध्ये 3चा घातांक मोठा कोणता आहे तर 1 आहे दोघांमध्ये, तर 1. 5चा घातांक सगळ्यात मोठा कोणता आहे तर 5. तर लसावी किती एवढा होणार, लक्षात आलं. आन्सर किती, 2चा वर्ग 4 गुणुले 3 गुणुले 5. 5 त्रिक 15, 15 चोक 60. हा माझा लसावी. काय करायचं, तिन्ही नंबर लिहून घ्यायचे आणि दोन्ही अंकामध्ये पॉवर, सपोज इन्स्टेड ऑफ, सपोज मानून चला, मला जर असं भेटलं असं 2चा चौथा घात गुणुले 3चा दुसरा घात, आणि दुसरा नंबर भेटला तर 2चा दुसरा घात गुणुले 3चा पहिला घात. लसावी कसा आला असता या केसमध्ये, पहिलं तर काय लिहिणार मी, संख्या कोणती, 2 आणि 3 लिहिणार. मग कम्पेअर करणार, लसावी घातांक मोठा कोणता, 4 मोठा आहे की 2 मोठा आहे, माझा लसावी 4 येणार. आता 3चा पण 1 आहे की 2 आहे, लक्षात. लसावी या पद्धतीने काढतात. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या, लसावी आणि मसावी मध्ये. लक्षात आलं. ही झाली तुमची अवयव पद्धत, लिहून घ्या ही अवयव पद्धत. काय ही, हे बघ, ही सपत तुमचे अवयव आले असते 2, मानून चल, हे नाही आता पण आले असते, काय केलं असतं. आणि हे अवयव आहे आणि हे अवयव. तर पहिलं मी आधी कोणत्या कोणत्या संख्या त्या प्राईम नंबर लिहिणार, 2 आहे आणि 3च आहे, 2च आहेत. आणि घातांक कोणता लिहिणार, इथे सगळ्यात जास्त घातांक जो आहे 2,004 पण आहे, 2,002 कोणता मोठा आहे, म्हणून मी 4था लिहिल. तिसरा 3चा दुसरा घात आहे, 3चा पहिला घात आहे, मोठा कोण आहे, तेच मी इथे लिहिले, मोठे घातांक लिहायचे. लक्षात. मग इथे काय होतं, नॉर्मली इथे पण 2चा दुसरा घात व 2चा दुसरा घात, म्हणून 2चा दुसरा घात एकदाच लिहिला, 3 एकदाच आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे लसावी काढायचा आहे.
आता कोणती पद्धत राहिली आहे? भागाकार. आता भागाकार पद्धत परत आपण 12 आणि 20च घेऊया. आता इथे असं सेम 12 20. कोणत्या संख्येने भाग देतो? प्राईम नंबर 2 ने जातोय. किती येणार 6 10. परत 2 ने घालवलं तर 3 आणि 5. आता ह्या झाला तुमचा बस. आता ह्याच्या पुढे लक्षात ठेवायचं, 3 ला कोणत्या संख्येने भाग घालवतो? 3च्या 1 येईल. तर 3 ने मी घालवलं तर माझ्या इथे काय येणार आहे? मला 1 भेटणार आणि इथे 5 भेटणार. आता दोन्ही ठिकाणी 1 पाहिजे, त्यावेळेला 5 घालवायचे आहे. तर कितने 5 ने भागावं लागेल. इथे पण 1 आला आणि इथे पण 1 आला. तर माझे अवयव काय झाले? या पद्धतीत लसावी कसा करणार या पद्धतीत? किती येतं आन्सर? 4 त्रिक 12 12 25 60. दोन्ही पद्धतीने माझा आन्सर चेंज होत नाही. म्हणजे आन्सर माझं 60च येते. लक्षात आलं? तर माझं हे झालं भागाकार पद्धत. ठीक आहे, आपण काही गणित सॉल्व्ह करूया आता. लक्षात आली ही पद्धती कशा आहेत? त्या पेपरला ज्या गणित आलेली ती गणित आपण आता अभ्यासणार आहोत. समजलंय सर्वांना? चॅट सेक्शन मध्ये लिहा. समजलंय तर समजलंय लिहा चॅट सेक्शन मध्ये. ओके, चल आता 8 12 आणि 15 तीन संख्या घ्या. 8 12 व 15. ठीक आहे, कोणतीही मेथड वापरा, काही फरक नाही पडत. जेवढी तुम्हाला आता मी शिकवले 8 12 व 15चा लसावी काढा. 8 12 व 15 यांचा लसावी. 8 12 व 15 यांचा काय काढायचं? मला लसावी काढायचा आहे. कोणत्याही मेथडने काढा. ऑनलाईन स्टुडंटने आपला आन्सर चॅट सेक्शन मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे, ऑनलाईन जे आहेत 8 12 15 कोणत्याही मेथडने तुम्हाला लसावी काढायचा आहे. 8 12 15 कसं करणार? 8 12 व 15. ठीक आहे, किती आला आन्सर? बाकीचे आन्सर चॅट सेक्शन मध्ये दिले. कोणतीही मेथड एक वापरा. अवयव पद्धत, फॅक्टरायझेशन जे काय आहे ते. 8 12 15 8 चे फॅक्टर काढायचे. सगळ्यात सोपी मला वाटतं ही मेथड आहे. डिव्हिजन मेथड वापरा, पटापट निघणार तुमचं. ठीक आहे, 8 12 15 कोणत्या संख्येने घालूया भाग? बोला. 2 ने घातलं तर 4 6 15 आहे तसेच लिहायचे. आता 15ला काय करणार नाही, करायचं नाही. लक्षात आलं? परत आता परत 2 ने घालायचं. 2 1 2 2 3 15. परत जातोय का अजून कोणत्याने भाग? 2 ने जातोय ना, 2 ने घालायचं. चालतं, आधी 1 करून घ्यायचं, नंतर 3 15 लिहायचं. नंतर तू 3 वापर. 1 लिहायचा. 3 1 3 3 5 15. नंतर तुझा काय होणार? 5 1 1 पेस. किती होते? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 120. तर आन्सर येते 120. लक्षात आलं? गुड.
तर 6, 9, 14. 6, 9, 14. ही मेथड मला सगळ्यात सोपी वाटते, डिव्हिजन मेथड. काही जास्त डोकं लावायची गरज नाही, जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत सोडा. 6, 9, 14. किती आलं? हा, लसावीच काढतोय आपण. 126. व्हेरी गुड. ह्याच मेथडने केलास? डिव्हिजन मेथड खूप सोपी आहे, काही नाही त्याच्यात. आता किती आला आन्सर लिहित चला. ऑनलाईन स्टुडंट लिहा आन्सर. मला कळणार कसं तुम्ही काय करताय? आन्सर प्रत्येकाने लिहायचा आहे. नाही समजलाय तर हो सर मला समजलं नाही विचारा. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे. तर एक विचारायचं होतं. बोला ना. ह्या भागाकार पद्धतीने भाग घालवला 6, 9, 14ला लास्टला 3चा येतो. म्हणजे 3मध्ये 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि 7 येतात. मग हे 7 ऍज इट इज राहतील की 7 परत येऊन एक एक येईल? हे बघ मी सांगतो, एक एकच येणार तिकडे. 6, 9, 14 आहेत ना. 6, 9, 14 पहिलं 2 पासून सुरुवात करायची, जास्त मध्ये नाही घ्यायचं. 2 ने जातोय ना, एकाच तरी संख्येला जात असेल तर जातोय. माझं 3 येतोय, 9 ला जातोय, 2 ने नाही, मग 9 तशाच तसे लिहायचे. 14 ला जातोय, हो जातोय. आता 3, 9, 7 3 ने कोणाकोणा जातोय तर 3 ने फक्त 3 ला जातोय, 9 ला जाणार 3 ह्याला पण जातोय तर 3 येणार, इथे 7 येणार. आता परत चेक करायचं. 3 ले परत 3 एक आहे तो तसाच लिहायचा. 3 ने 1 आला, इथे 7 आले. परत 7 1 1 7 आहे तर 7 ने जाऊ शकतो. 7 1 1 1 जो परत 1 1 1 भेटत नाही तोपर्यंत मला लिहायचं आहे. आणि हे सगळे तुमच्या लसावी झालेलं आहे. शेवटचं 7 मध्येच अटकलो. हा, 1 1 7 असेल तर 7 ने सुद्धा त्याला भागायचं आहे. तुम्हाला ते आन्सर मिळणार 2 गुणिले 2 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. किती येतं आन्सर? 126. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 36 48 64 72. याचा लसावी काढा आणि नंतर मसावी पण काढा. कोणती मेथड एक वापरा, नॉट रिक्वायर्ड की तीच मेथड वापरली पाहिजे. पहिला लसावी काढा मग मसावी काढा. 36 68 64 72. आन्सर ऑनलाईन स्टुडंट प्लीज आन्सर लिहत चला चॅट सेक्शन मध्ये, मला समजलं पाहिजे आन्सर. लसावी काढा आधी मग मसावी काढा. आधी लसावी काढून दाखवा मला. चॅट सेक्शन मध्ये लिहा तुम्ही तिकडे काय करताय ते मला दिसलं पाहिजे कोण कोण करतंय. प्रत्येकाने आन्सर लिहा. किती येतं आन्सर? 576 लसावी येते. आणि मसावी किती येतोय बघ, बघ नीट. मसावी काढण्याची एक ट्रिक आहे सोपी, म्हणजे विदाऊट सॉल्व करता पण तुम्हाला मसावी काढता येते. बघितल्यावर पण सांगता येईल. पुढे मी एक ट्रिक सांगणार आहे. मसावी सॉल्व करताना सॉल्व करायची आपल्याला गरज पण नाही, नुसतं तुम्ही इथे बघितलं नंबर इकडे तरी तुम्ही मसावी सांगू शकता. एक ट्रिक आहे त्याच्यासाठी. किती येतो आधी लसावी काढा. 36 48 64 72. प्रत्येकाने काढा आणि चॅट सेक्शन मध्ये लिहा, म्हणजे मला कळेल की बाबा तुम्ही खरंच करताय स्वतःहून. ऑनलाईन स्टुडंट स्पेशली तुमच्यासाठी माझ्या समोर आहेत ते चटचट आन्सर देत आहेत, कारण मला तिथून कळत नाहीये की तिथे तुम्ही काय करताय ते. त्यामुळे तुमचं आन्सर दिसणं हेच मला एक ऑप्शन आहे की तुम्ही काय सोडवलंय ते. त्यामुळे प्रत्येकाने आन्सरचं उत्तर लिहिलं पाहिजे.
शुभांगी, कोमल, नीरज, स्वाती, नेहा आन्सर लिहा पटपट. इकडे स्टुडंटनी आन्सर काढली सुद्धा. किती येत आहे नेहा, कोमल, नीरज, स्वाती, शुभांगी, आन्सर किती येते पटपट सांगा. कोणताही एक फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे. तू काढलायस मसावी? अच्छा, चालच आहे का? हुशार आहे. लक्षात घ्या इथे कसं करायचं होतं. ओमकार, आन्सर आलं तुझं? काढतोय. ओके. 36, 48, 64, 72. बघितलं तर 2 ने घालवायचं सिंपल. 18, 24, 32, 36. 2 ने परत जातोय. इथे 9, 12, 16, 18. परत 2 ने जातोय. 9 आहे तसे आले. 6, 8, 9. परत 2 ने जातोय. 9, 3, 4, 9. परत जातोय 2 ने. 9, 3, 2, 9. परत जातोय 2 ने. 9, 3, 1, 9. नंतर किती येणार? 3 ने घालवायचा. 3, 1, 1, 3. परत आता 3, 1, 1, 1, 1. किती आता? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 576 तुमचा आन्सर येणार. जोपर्यंत 1 1 भेटत नाही तोपर्यंत तुमचा आन्सर येणार. आता याच्यावरून मसावी कसा काढायचा लक्षात घ्या. सेम, जोपर्यंत प्राईम नंबर प्रत्येकाला भाग जातोय तोपर्यंतच घ्यायचे आहेत. बघा आता ह्या स्टेप मध्ये बघा, 36, 48, 64, 72 सगळ्यांना कोणाने भाग जातोय? 2 ने जातोय. बरोबर. आले 18, 24, 32, 36. याला पण 2 ने सगळ्यांना जातोय. म्हणजेच एवढंच. याच्या खाली जर बघितलं 9, 12, 16, 18 या संख्येनं कोणत्या प्राईम नंबरने भाग जातोय का? 9, 12, 16, 18. तर माझा आन्सर काय येतंय? मला नाही येते. म्हणजे हाच झाला माझा काय? मसावी. लक्षात आलं? 4. एक गणित घेऊया. 3 घंटा क्रमशः लिहून घ्या. 3 घंटा क्रमशः 9, 15 आणि 21 मिनिटांच्या 3 घटना क्रमशः 9, 15 आणि 21 मिनिटांच्या अंतराने वाचतात. फुल स्टॉप. जर सकाळी 9 वाजता त्या एकत्र वाजल्या तर किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील? तर किती वाजता त्या पुन्हा एकत्र? अशा प्रकारच्या गणित जेव्हा तुम्हाला लक्षात ठेवा, आधी एकदा वाचले आहेत आणि परत त्या कधी एकत्र वाचतील अशा गणितांमध्ये नेहमी लसावी काढायचा. लक्षात आलं? जर एकदा वाजून गेलेत आणि परत एकत्र कधी वाजणार हे जेव्हा अशा क्वेश्चन आले तेव्हा नेहमी काय काढायचा? लसावी. 9, 15, 21 लसावी किती येतोय? 1 घंटा 9 मिनिटांनी वाटते. 15, 1, 21. आणि सुरुवातीला किती वाजता वाजली होती घंटा तुमची? 9 वाजता. त्याच्यानंतर किती वाजता वाजेल ते काढायचं. आधी पहिलं लसावी काढायचा यांचा. नऊ 15, 21 315 काय झालं? ती आता तुमची मिनिट. 315 मिनिटानंतर एकत्र वाजणार. बरोबर. 315 मिनिटानंतर ते एकत्र वाजणार. म्हणजे 315 मिनिटं तुमचं राहिलं. बरोबर. 9, 15 आणि 21 मिनिटानंतर 1 1 घंटा वाजते. ते एकत्र कधी वाजणार? 315 मिनिटानंतर. सुरुवातीला किती वाजता वाजलं होतं तुमच्या घड्याळामध्ये? 9 वाजता झालेलं. बरोबर.
इथे 9 घ्या, इथे 12. आता काय 315 मिनिटानंतर म्हणजे किती तास झाले? 5 6 5 30 बरोबर 30. म्हणजे ह्याला आपण बोलू शकतो 5 तास 15 मिनिटे. म्हणजेच घड्याळात किती वाजले असेल? 9 नंतर 5 तास किती झाले? 2 वाजून 15 मिनिटे. घड्याळात किती वाजले असतील? म्हणजे 2 वाजून 15 मिनिटे. लक्षाला गणित कसं आलं येणार पेपरला? तुम्हाला डायरेक्ट लसावी काढायला पण विचारणार नाहीत, पण त्याच्या एक गणित अशा प्रकारे विचारू शकतात. 2 वाजता 15 मिनिटांचे 5. लक्षात आलं लसावीचा उपयोग कसा केला जातो गणितांमध्ये? आता मी तुम्हाला 2 संख्या दिल्या, 336, 322 आणि 252. यांचा मला लसावी काढून दाखव. सॉरी, मसावी. 336, 352, 322 आणि 252 कसं काढणार? हा मग काय तुला हजारामध्ये नंबर दिले तर काय करणार? मग काढत बसणार प्रत्येकाचा मसावी? काय करायचं लक्षात घे, जे मोठ्या संख्या दिल्या तर सगळ्यात सोपे पहिल्या आधी क्रमाने लिहून घ्यायच्या. कोणत्या? 252 नंतर काय येतं? 322 नंतर काय येतं? लिहायचं अशा क्रमाने. सगळ्यात ह्याच्यात दोघांमध्ये फरक किती आहे? 252 222 322 मध्ये फरक किती आहे? 2 अंकांमध्ये किती? 70चा. व्हेरी गुड. आणि ह्या 2 अंकांमध्ये 14. हा असं लक्षात घ्यायचं. त्याच्यातल्या दोघांमधला कमी डिफरन्स घ्यायचा. काय आहे? 14 घ्यायचा आणि त्याचे फॅक्टर पाडायचे. काय काय येतात फॅक्टर? 2 7 आणि 14. लक्षात नेहमी लक्षात 2 7 आणि 14. आणि ह्या तिन्ही नंबर पासून नेहमी कशाने चालू करायचं आपण? मसावी काढतोय म्हणजे महत्तम. या तिघांपैकी एकच काय असणार आहे? मसावी असणार आहे. 2 मसावी असणार आहे. आता कसं काढायचं? पहिलं 14 ला चेक करा. 14 ने ह्या तिघांना पण भाग जातो का? 14 ने जात नसेल तर 7 ने जातो का? 7 ने नसेल 2 ने जातो का? जेव्हा आन्सर तुम्हाला पहिलं भेटेल ते तुमचं असणार मसावी. ही झाली शॉर्टकट. काही लिहायची गरज नाही, काही करायची पण गरज नाही. कधी कधी तोंडी पण उत्तर येतील त्याचे देतात. 7चा आहे म्हणून ठीक आहे, पण 8 किंवा 4ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, ती आपण पुढच्या याच्यात करू. ही कसोट्या वगैरे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण लसावी मसावी काढायला त्या गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात आलं? आता 2 7 14 कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? 2च्या आधी घ्यायचं नाही, महत्तम विचारलंय. महत्तमने म्हणजेच मोठा पाहिजे. 2 तर ऑब्विसली बघूनच सांगू शकतो 2 जातो, पण आपल्याला 2 नको. 14 पासून 14 ने जातोय का? 36 ला 336 का 322 ला जातोय? घालून बघ, एकालाच घालून बघा, छोट्याला. तिन्ही संख्यांना, एकाला नव्हे तिन्ही संख्यांना भाग द्यायला पाहिजे. 14चे फॅक्टर घ्यायचे आणि मोठ्याचा लक्षात आलं, आणि त्या फॅक्टरने भागा. 336 ला जातोय का? मसावी म्हणजेच काय? तिघांना पण भाग गेला पाहिजे ना तुमचा. विभाजक घेता ना तुम्ही, विभाजक करून बघा. 14 ने जर ह्याला तिन्ही आर यू शुअर? हा, मग तुमचं हे काय येणार आहे? मसावी काय येणार आहे? 14 ने जातोय का? पण असं गरज नाहीये. 7 ने 21 ला जातो. 14 ने कुठे जाईल? 2 नव्हे, मला 14 आणि 7च सांग. 14 आणि जातो ना? ओके, व्हेरी गुड. 7 ने, मग 7 ने पण जाणार आणि 2 ने पण जाणार. पण आपल्याला काय घ्यायचं याच्यामध्ये? मग मोठा काय येणार? 14. मग तुमचा आन्सर काय असणार मसावीचा? बघितलं? काही तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज आहे? किती मोठा नंबर दिला, 1000 दिला, 1000 2000 3000, काही फरक पडत नाही. तुम्ही काय करणार आहात त्याच्यामध्ये? डिफरन्स घ्यायचा, डिफरन्सचे फॅक्टर काढायचे आणि ते फॅक्टर मोठ्यापासून चेक कर द्यायचं खाली पर्यंत, आणि मोठा जो भेटेल, आता इथे 14 7
पण आपल्याला काय घ्यायचं आहे फॅक्टर, मोठा फॅक्टर काय 14. लक्षात आलं? एवढी काय ऐक, आधी काय तुला 3 नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला एकदा चढत्या क्रमाने लिहून घ्यायचे. चढत्या क्रमाने घेतले 252, 322 आणि 336. डिफरन्स किती आहे दोघांमध्ये? 70चा. 322 336 मध्ये 14चा डिफरन्स आहे. त्या दोघांमधला कमी डिफरन्स घ्यायचा. काय आहे डिफरन्स कमी? तर 70. लक्षात आलं? सॉरी 14 आहे. या 14ने आपण बघायचं. चला अजून एक गणित घेऊया. ह्याच्या पुढचं हे इरेज करू. समजलं ना? कोणताही गणित काय सगळ्यात सिंपल काय करायचा. चला अजून एक तुम्हाला गणित देतो या प्रकारचं मसावी, म्हणजे मला अजून हात बसेल. साठ 72 96चा घेतलाय का बघा. हा मग त्याच घे. 60 72 आणि 96. मला तोंडी सांगा सॉल्व कशाला करताय. सांगितले ना ट्रिक, लगेच वयात जाऊ नका. 60 72 96 किती येणार? कसं करायचं? याच्यातला फरक किती आहे? 12. यांच्यात फरक 24. छोटी संख्या 12. 12चे फॅक्टर काय येणार? 12चा 1 2 4 6 आणि 12. 12 पासून सुरुवात करायची. 12 पंची 60, 12 सत्तर 72, 12 अठी 96. विषय संपला. आन्सर 12. विदाऊट फॅक्टर वेक्टरची पण गरज नाही. मसावी काढण्यासाठी ही शॉर्टकट पद्धत आहे. लक्षात आलं? त्यामुळे मसावी व्यवस्थित करायचं. ऑनलाईन स्टुडंट समजलाय? ऑनलाईन जे आहेत त्यांना समजलंय का? लिहा चॅट सेक्शन मध्ये हो नाही. मला कळलं पाहिजे तुम्हाला समजतंय की नाही. बाकीचे स्टुडंट? नीरजने लिहिलं येस. ओके ठीक आहे. आता आपण पुढचं गणित लिहून घ्या. दोन संख्यांचा मसावी. दोन संख्यांचा मसावी 13 व लसावी 693 आहे. दोन संख्यांचा मसावी 13 व लसावी 693 आहे. जर एक संख्या 91 असेल, जर एक संख्या 91 असेल तर दुसरी संख्या काढा. मसावी दिलेला आवाज तुमचा थोडा आवाज करतो. एक मिनिट. आता येतोय? हो ओके ठीक आहे गुड. जर एक संख्येचा मसावी जर 13 दिला आहे एकाचा व दुसऱ्याचा लसावी, दोन संख्येचा एकाचा मसावी आहे, दोन संख्येचा 13 आणि लसावी 693. जर एक संख्या 91 असेल तर दुसरी संख्या काढा. लसावी दिलाय बरोबर. एका संख्येला आपण ए मानू आणि बी संख्या म्हणजे मानायचं. लक्षात आलं? आता या केस मध्ये काय करायचं लक्षात घ्या. एक फॉर्म्युला आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ए गुणुले बी बरोबर लसावी गुणुले मसावी. म्हणजेच संख्या नंबर क्रमांक ए आणि क्रमांक 1 आणि 2 यांचा गुणाकार घ्यायचा बरोबर त्यांचा लसावी आणि त्यांचा मसावी. ए ची व्हॅल्यू किती आहे? 91. बी माहित नाही तो काढायचा आहे. लसावी दिलेला आहे 693.
मसावी आहे माझा 13, बी ची व्हॅल्यू किती येते 693 गुणुले 13 भागिले 7 भागिले 91. 13 एके 13, 13 सत्ती 91. ते मग त्याच्यामुळे मी ते लिहिलं पटकन. आता 7 भागिले 693 करा. 7 9 63. व्हेरी गुड. बी बरोबर लक्षात आलं. हम गणित याच्या प्रकारे पण विचारत दोघांचा मसावी व लसावी दिलेला असेल आणि तुम्हाला संख्या काढायची असणार. दुसरं गणित घ्या. दोन संख्या. अच्छा अच्छा लिहित आहे. ओके ओके लिहा. ऑनलाईन स्टुडंट कळलंय तर सांगा मला. हा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. ए गुणुले बी बरोबर लसावी गुणुले मसावी. लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. झालंय. चला आता दुसरं गणित लिहून घ्या. दोन संख्या 15:1 प्रमाण ह्या पद्धतीतली आहे. 15:1 म्हणजे 15:11 या प्रमाणात आहेत. दोन संख्या 15:11 या प्रमाणात आहेत. त्यांचा मसावी 13 आहे. त्यांचा मसावी 13 आहे. तर त्या संख्या काढा. दोन संख्या 15:1 प्रमाणात आहेत आणि मसावी दिलेला आहे त्यांचा 13 आणि तुम्हाला संख्या विचारलेल्या आहेत. काय करणार. प्रमाण दिलेलं आहे. संख्या कसे काढल्या जातात लक्षात घ्या. सपोज 15:1 असे प्रमाण आहे. लक्ष 15:11 बरोबर. तर त्यांचा कसं करतात 15x संख्या मानाती आणि 11x ही दुसरी संख्या मानायची. त्यांचा मसावी काय येईल. समज 15x आणि 11x अशा दोन संख्या आहेत. मसावी काय येईल यांचा x नाही x येणार. लक्षात आलं. मसावी काय 15x आणि 11x दोन संख्या असतात. तर मसावी काय येणार आहे x येणार आहे. मग संख्या काय येणार आहेत 15 गुणुले x आणि 11 गुणुले x. x म्हणजेच काय टाकायचं 15 बरोबर तुमचा मसावी किती आहे 13 आणि 11 गुणुले 13 ह्या तुमच्या दोन संख्या झाल्या. त्या प्रकारच्या जर असं रेशो दिला मसावी आणि तुम्हाला मसावी दिला तर 15ने 13ला गुणायचं आणि 11ने 13ला गुणायचं. मग दोन्ही संख्या तुम्हाला भेटणार. ही पहिली संख्या आणि ही आहे दुसरी संख्या. लक्षात आलं. पहिली संख्या आणि दुसरी संख्या. 15 गुणिले 13 किती 11 गुणिले 13 व्हेरी गुड 195 बरोबर. (150+45) बरोबर. ह्या दोन्ही संख्या याच्या येणार. ह्या प्रकारची गणित पेपरला विचारली जातात. तुम्हाला डायरेक्ट लसावी काढा बाबा आणि मसावी एवढी लहान ना तुम्हाला लसावी मसावी एकदम सोपं नाही विचारतात. अशा प्रकारची गणित विचारलं. किंवा तुम्ही मगाशी गणित घेतलं होतं घंटायचं. पहिली घंटा एकत्र 9 वाजता वाजते. नंतर 5 3 मिनिटा नंतर 1 6 मिनिटं 1 9 मिनिटांनी वाजते. नंतर ते एकत्र कधी वाजतील त्या प्रकारची तुम्हाला गणित पेपरमध्ये दिसली असतात. लक्षात आलं. लसावी मसावी एवढा विचारत नाहीत. हा ग्रुप सीच्या एक्झामला वगैरे विचार. राज्यसेवेला वगैरे ते घंटेचं जे एक्झाम्पल आहे त्या तुम्हाला कळलं पाहिजे लसावी किंवा मसावी. लक्षात आलं. आत्ता महत्वाचं आहे अपूर्णांकांचा लसावी व मसावी. अपूर्णांकांचा लसावी व मसावी. अपूर्णांक म्हणजेच काय थोडक्यात ज्याला अंश आणि छेद
अशा दोन्ही गोष्टी आहेत त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. लक्षात आलं? अपूर्णांकांचा लसावी व मसावी. पहिला लसावी बघणार आहोत. लक्षात आलं? लसावी फॉर्म्युला लक्षात घ्या. अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल, पूर्णांकाचा लसावी काय करावं लागतं? तर बरोबर अंशाचा लसावी, अंशांचा लसावी व छेदाचा मसावी. काय केलं आपण? अपूर्णांक तुम्हाला दिले ना 3 4, त्यांच्या अंश जेवढे आहेत त्यांचा लसावी विचारलाय तर काय काढायचं? लसावी इथे घ्यायचा अंशाचा आणि छेदाचा मसावी. फरक लक्षात आला? त्याच्या विरुद्ध अपूर्णांकांचा मसावी विचारला तर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. म्हणजे जेवढे काही छेदाला नंबर असतील त्यांचा लसावी घ्यायचा आहे. लक्षात आलं? ऑब्विसली अंश जेवढे आहेत त्यात आपण गणित काढल्यावर समजू. पहिला एवढं लिहून घ्या. अपूर्णांकांचा लसावी काढायचा, अंश जेवढे आहेत त्या अंश सगळे जेवढे 3 4 तुम्हाला अपूर्णांक दिले असतील चौघांच्या अंश घ्यायचे, त्यांचा लसावी काढायचा आणि छेदाचा मसावी. अपूर्णांकाचा मसावी, अंशाचा मसावी, छेदाचा लसावी. तर तुमचा आन्सर येणार आहे. एवढं लिहून घ्या. फॉर गणित बघूया याच्यावरती. मी गणित लिहितो तोपर्यंत. 2/5 सॉरी 2/3 16/81 8/9 आणि 10/27. समज असा जर 2/3 16/81 8/9 10/27 तर ह्याचा मला जर तुम्हाला लसावी काढायला सांगितलं तर ह्याचा लसावी काय येणार आहे? सॉरी इथे दिसत नाही स्टुडंट काय वरती लिहायला. हे झालंय का तुमचं? बाकीच्यांना दिसत नसेल तर सांगा. हा मी तसं मग बाजूला लिहितो. नंबर दिले असतील. फॉर्म्युला आधी लिहून घ्या. मी ते इरेज करतो इकडचं. ठीक आहे, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. नंबर मी वरती लिहितो. ते 2/3 दिलाय, नंतर 16/81 दिलाय, 8/9 दिलाय आणि 10/27. आता याचा मला अपूर्णांक आहेत त्यांचा मला लसावी विचारला. पहिला आपण लसावी काढूया. कसा काढणार लसावी? लसावी बरोबर काय काढणार? फॉर्म्युला 2 16 8 10 यांचा लसावी काय जी संख्या येईल आणि 3 81 9 27 यांचा मसावी. ते तुमचं असणार आन्सर. लसावी किती येतोय? 2 60 16 5 80 किती येतोय? 16 5 80 म्हणजे 80 येतोय लसावी. इथे किती येतोय? 3. तर तुमचा आन्सर किती? लसावी किती झाला? 80/3. लक्षात आलं? अपूर्णांकांचा जर विचारला तर या पद्धतीने काढायचा आहे. आणि जर अपूर्णांकांचा मसावी विचारला तर काय करणार? तर आपण एक गणित घेऊया, तुम्हाला कळेल. गणित सांगतो मी. 9/10 9/10 ठीक आहे. 9/10 नंतर 18/35 21/40
आणि 12/35 काय काढायचंय तुम्हाला? मसावी. काय करणार? मसावी काढायचा आहे. फॉर्म्युला तसंच लिहायचा. 9, 18, 21, 12 यांचा मसावी व 10, 35, 40, 12/35. ओके, डबल 35 दिलाय ना, सॉरी 25 आहे, नॉट 35 बोलतो, डबल देणार नाही. 25, 35 आणि 25 यांचा लसावी. याचा किती? मसावी तर 3 येतोय, काढायची पण गरज नाही. डिफरन्स बघा, 18 आणि 3, सॉरी 18 आणि 3 मध्ये एक डिफरन्स 3चा आहे, म्हणजे मसावी 3च येणार. 3चे फॅक्टर काय पडणार? 1 आणि 3. लसावी त्याला काढावा लागेल. एवढा मोठा विचारत नाही पेपरला म्हणा, मोठा येतोय भरपूर. 1400. व्हेरी गुड. तर तो 3/1400 काय होणार? त्याचा मसावी होणार आहे. झालंय? ऑनलाईन स्टुडंट झालंय का? जे ऑनलाईन त्यांनी झालंय समजलं तर सांगा. हे महत्वाचं आहे, विचारतात पेपरला अंश छेद देऊन. चॅट सेक्शन मध्ये लिहा जे जे ऑनलाईन आहेत ते सर्व प्लीज. ऑनलाईन जे जे स्टुडंट आहेत ते चॅट सेक्शन मध्ये लिहा. नीरजने लिहिले, बाकीचे स्टुडंट? ओके, ठीक आहे. सो खाली 1400 कसं आलं ते? लसावी काढला ना, 10, 35, 40, 25 चा इंटू करायचं आहे ना? हे बघ, ह्याचा तुला मसावी 3 येतोय वरच्या. 9, 18, ते 21, बरोबर. 3 आलं बरोबर. आणि 10, 35, 40 चा आलाय तो 1400. ते असंच ठेवायचं, एवढंच येणार, बाकी काही करायचं. आणि त्याला लक्षात घ्या, याला जर स्प्लिट करून लिहिता असेल संक्षिप्त फॉर्म, म्हणजे समज तुम्हाला 18/12 असं जर अपूर्णांक भेटला, लसावी 18 आला आणि मसावी 12 आला, त्याला कसं लिहिणार? अजून स्प्लिट करून 3/2 असंही लिहू शकतो ना. 6ने जर भागलं अंशाला आणि छेदाला, तर आन्सर तर पेपर मध्ये बघायचे ऑप्शन स्प्लिट करून. माझा आपला आन्सर दे, त्याला स्प्लिट करून दिलंय का तसं दिलंय. आता आपण तसंच लिहून ठेवू. कसं तर ह्या पद्धतीत जर आलं तर त्याला स्प्लिट करून लिहायचं असणार. लक्षात आलं प्रत्येकाच्या? जर सपोज 314 की 2/1400 आलं असतं, काय केलं असतं तुम्ही? 1/700 सुद्धा ऑप्शन मध्ये असणार, तर ते लिहायचं 1/700. लक्षात? स्प्लिट करून पण ते लिहिता येतं, दिलं असेल तर, नाहीतर तसंच लिहायचं. लक्षात आलं? ऑप्शन दोनापैकी एकच असणार. दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिले, दोन्ही ऑप्शन जर दिले तर तुमचं ऍक्च्युअल आन्सर आलं ते लिहायचं. पण असे काय देत नाही पेपर मध्ये, पण सांगतोय. लक्षात आलं? नंतरचं गणित घ्या. हा, 1.75, 5.6 आणि 7 यांचा मसावी काढा. यांचा मसावी काढा. 1.75, 5.6 आणि 7 कसा काढणार मसावी? अशी जर गणित आली, काय करावं लागेल? अपूर्णांकात पण लिहू शकता, ठीक आहे, पण न लिहिता पण काढ लिहू शकते. काय लिहू शकते? 1.75
175 भागिले 100 असं लिहू शकते. 56 भागिले 10, 7 भागिले काय लिहिणार 7 आणि 1 लिहू शकते. असंही काढलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही ते. अजून काय करू शकता, हे काढलात काय मसावी विचारलं यांचा मसावी याचा लसावी घ्यायचा, अशा प्रकारे पण तुम्ही काढू शकता. अजून काय करायचं आहे बघा. ठीक आहे, ही एक मेथड झाली. आता लक्षात घ्या 175 आहे, 56 आहे आणि 7. आता या सगळ्यांना बाकीचे उरलेले 2 आहेत त्यांना सुद्धा दशांश फॉर्म मध्ये लिहायचं 2 डिजिट पर्यंत. इथे सगळे डिजिट 2 आहेत ना, इथे एकच आहे, इथे 0 आहे डिजिट. याला 1.75 ला आता दशांश तसं लिहायचं. आता 5.60 ला पण 5.6 ला ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. 5.6 चा 0 0 दिल्यावर काही व्हॅल्यू चेंज होत नाही. 7 ला कसं लिहिणार 7.00 म्हणजे संख्येकाला 175, 560 आणि 700. आता लक्षात घ्यायचं, आता कसं वाचायचं, सगळ्यांची दशांश चिन्ह समान झाली ते खोडून म्हणजे काढून टाकायचे आणि राहिलेल्यांचं काय घ्यायचं 560 आणि 700. लक्षात आलं. तर 175, 560 आणि 700 यांचा काय काढायचं आपल्याला मसावी काढायचं. नॉर्मल डेसिमलचं डोक्यात ठेवायचं नाही, डेसिमलचं काढून टाकायचं बाजू. लक्षात आलं. 175, 560 आणि 700 किती येतोय, याचा किती येणार 25. सॉल्व्ह केलं तर तुम्हाला किती भेटेल 25च भेटेल ना. पर 560 सॉरी नॉट 25 बघा किती 15 असणार. कोणत्या येत आहे आधी मी काय सांगितलं, शॉर्टकट वापरा. डिफरन्स कमी कोणता येतो 175, 560 आणि 700 ह्या दोघांमधला डिफरन्स किती येतोय 560. 140 चा येतोय त्याचे फॅक्टर बरोबर ना. 140 चे फॅक्टर काय काय येऊ शकतात ते सगळे पाडा. 2 येत आहेत, 3 नाही 4, 4 पण येतोय, 5 पण येतोय, मोठात मोठा घ्यायचा 6, 7 येतोय. व्हेरी गुड. अजून 8, 9, 10. 140 चे फॅक्टर अशा पद्धतीने पाडू शकतो. किती होणार 70. 70 चे परत पाडले 35. 35 हा कोणता नंबर आहे तर 35 चे 5 गुणिले 7 पण 35 ने जातोय का बघा भाग. 140 ला 35 ने जातोय नाही जात. 35 गुणिले 35, 35 दुना 70, 35 चोक 140. माझ्या मसावी किती येणार आहे 35. लक्षात आलं. मसावी किती आला 35. आता बघा कसा लिहायचा 35 लिहायचा तशाच तसं. आन्सर आलाय 35. परंतु आता इथे चेक करायचं हे किती डेसिमल पॉइंट आहेत 2 डेसिमल पॉइंट. उजवीकडून 2 डेसिमल पॉइंट 1, 2 दिला 0, 0.35 माझं आन्सर येणार आहे. 0.35 माझा आन्सर येणार आहे. .35 काय आलं माझं आन्सर झालेलं आहे. असं आलं. ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे गणित. लक्षात आलं. डेसिमलला नॉर्मल करायचं आणि आन्सर लिहायचं. मला ह्याचं लिहून दाखवा तुम्ही 3, 2.7 आणि 0.09 यांचा लसावी काढा. आता आपण मसावी काढायला 3, 2.7 आणि 0.09 यांचा
काय काढायचंय? लसावी काढायचं आहे. काय सांगितलं मी इथे? काय करायचं? 1.75 होते, इथे 5 पॉईंट आणि 7 होते. काय केलं होतं आपण? हा 3.00 2.70 मग 0.009 3 अंक भेटले ना. 327.9. किती येते आन्सर? 300 ने भाग जातो का 800 त्याला? हो मसावी नाही विचारलं, लसावी विचारला. तू मसावी केलं वाटतं त्याचं. 3.27 लक्षात घ्या. 3 लिहून घ्या इथे. 27 आणि 0.09. काय करायचं? 3.00 2.70 0.0. माझ्याकडे राहिले काय? मग 300 भेटले मला. 270 आणि 9 यांचा लसावी काढा. ऑलमोस्ट 2700 येणार याचा. तुम्ही जर काढायला गेलात लसावी किती येणार? 2700. कारण 27 आणि 30 किती येतोय? 270 येणार ना. 27 आणि 30 काढायला 270 येतोय. 1 0 वरती लावलं 2700. आता 2700 आलं लसावी. आता डेसिमल पॉईंट किती आहेत? 2 द्यायचे आहेत. उजवीकडून 1 2 मग किती आलं माझा? 27 फक्त. आन्सर किती आलं माझं? 27 झालं आन्सर, म्हणजे ट्रान्सफर झालेलं दिसून. लक्षात आलं? अशा प्रकारे काढायचं. 27 आणि 30 0 काढत नाही व्हायच्या वरती जाऊ. लक्षात आलं? तर आन्सर किती? लसावी किती येते माझं? 27. तुम्हाला 24 36 72 लिहून घ्या. 24 36 72 24 36 72 यांना निशेष मागणारी मोठ्यातली मोठी संख्या कोणती? सॉरी भागणारी आहे, ते मागणारी लिहिले त्यांनी. मी पण चुकीचं. ऍक्च्युली भागणारी आहे, त्यांनी मागणारी लिहिले ते पुस्तकात. ठीक आहे. 24 36 72 यांना निशेष भागणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पूर्ण भाग, बाकी शून्य पाहिजे. निशेष भागणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कोणती दिली? 24 36 72. काय विचारलं त्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या. 24 36 आणि 72 यांच्यातील मोठ्यात मोठी निशेष भाग देणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मसावी विचारलाय, बरोबर ना. निशेष भाग देणार म्हणजे ऑब्विसली त्याचं काय असतं पाहिजे? विभाजक पाहिजे यांचं. हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग कोण आहे? 24 36 72 मध्ये करायची गरज आहे. किती येणार? डिफरन्स काढायचा. 12चे फॅक्टर आधी 12 जातो ना. 12 की 12 लक्षात. अशा प्रकारची गणित सॉल्व्ह करायची गरज नसते. पण तुम्हाला परंतु कळलं पाहिजे लसावी विचारलं की मसावी. कळलं का? ते महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये लसावी आहे की मसावी आहे ते. चला पुढचं गणित घ्या. मोठ्यात मोठी संख्या शोधा. मोठ्यात मोठी संख्या शोधा जिने 148 246 148, 246 आणि 723 यांना भागले असता
यांना भागले असता बाकी अनुक्रमे 4, 6 आणि 11 राहते. अशी मोठ्यात मोठी संख्या जेव्हा येईल तर काय शोधणार? मसावी की लसावी? मसावी. आता काय सांगलंय? बाकी 148 किती राहते? बाकी 4. 246 मधून 6 आणि 623 मधून 11. तर काय करायचं? मसावी कोणाचा काढायचा? ह्या संख्येनं वजा करायचं आणि त्या संख्या ज्या येतील त्यांचा मसावी काढायचा. 148 वजा 4 144. ओके. 612 त्यांचा मसावी काढायचा आहे. एक बंद कर. अजिबात नाही. ते पेपर मध्ये असं काही देणार नाहीत आपल्याला. त्यामुळे पाडेपाठ कर उद्यापासून. ठीक आहे. आता हळू वेळ लागला तरी चालेल, परंतु कसं आहे काय काय 16. हा 16 ने भाग जातो का ग? 148 ला 200 600 144 ला 16 ने 240 ला आणि 622 ला 16 एके 16 कसं जाईल? 8 राहिले. 86 ला 16 ने भाग जाणार का? 16 5 80 होतात. 16 ने नाही जाणार. 624 6 बरोबर. 240 ला 622 ला जातो का? 16 एके 16 16 2 32 16 त्रिक 48 राहिले किती? 48 म्हणजे तुला 612 ना. 16 ने तुझा पण जातोय, मग किती ने जातोय? 16 नसेल तर दुसरा बघायचा नंबर. डिफरन्स किती येतोय त्यांनी बघा ना तुम्ही. बारा 612 ला 12 ने जाणार. तसे 204 12 मग 12 ने जातोय ना. 12 चा आन्सर येते. कसं झालं? हा गणित महत्वाची. 62 31 नंतरचं गणित आहे 62 132 आणि 237. 62 132 आणि 237 यांना एकाच संख्येने भागले असता 62 132 आणि 237 यांना एका संख्येने भागले असता बाकी समान राहते. बाकी समान राहते तर मोठ्यातली मोठी संख्या शोधा. 62 132 आणि 237. ठीक आहे. 237 यांना एका संख्येने भागले असतं बाकी समांतर मोठ्यात मोठी संख्या काढ. काय कसं करायचं अशा वेळी लक्षात घे. कोणाचा मसावी काढणार की लसावी? मसावी. कसं कोणाचा काढायचं लक्षात घ्या. 132 वजा 62 करायचा. पहिली संख्या येईल. दुसरी येईल 237 वजा 132 आणि तिसरी संख्या येईल 237 वजा 62. या तिघांची जी संख्याची वजाबाकी येईल त्यांचा मसावी काढायचा.
162 वजा 62 करा. ठीक आहे. 162 सॉरी 132 वजा 62, 237 वजा 132, 237 वजा 62. व्हेरी गुड. आन्सर याचा 21 30 15 21 30 15 21 30 यांना निशेष भाग जाणारी सॉरी यांनी नॉट यांना यांनी निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधा. 15 21 30 15 21 30 यांनी निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधा. आता लहानात लहान संख्या शोधायला काय करायचं? लसावी मसावी लक्षात आलं ते लक्षात ठेवायचं. काय काढायला लसावी काढायची की मसावी. म्हणजे यांना 15 21 30 यांनी निशेष भाग जाणारी निशेष भाग जाणारी 15 21 आणि 30 यांनी निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती? काय काढायचं? लसावी काढा. आता वेगळा काढावा लागेल 15 21 30चा, कारण ह्याचं शॉर्टकट नाहीये. चला कोणती एक मेथड आपल्या डिव्हिजन मेथड वापरली तरी चालेल. 210 15 21 30 ने निशेष भाग जाणारी या पद्धतीने काढू शकता. 3 5 7 10 तर 5 7 10 ने 5 ने जातोय. 1 7 2 2 ने घालवा 1 7 1 आणि 7 किती येतं आन्सर? 210 बरोबर. 14 5 70 गुणिले 3 210 याचा आन्सर येतो. पस्तीस 45 49 35 45 49 यांनी भागले असता बाकी 9 राहते, बाकी 6 राहते. 35 45 49 यांनी भागले असता बाकी 6 राहते. 35 45 49 यांनी भागले असता बाकी किती राहते? 6 राहते. तर लहानात लहान संख्या शोधा. तर लहानात लहान संख्या शोधा. आता इथे लक्षात द्या, लहानात लहान संख्या शोधायचं म्हणजे काय काढायचं आहे? थोडक्यात लसावी. आता लक्षात ठेवायचं, पहिलं काय करायचं आहे? 35 45 आणि 46 यांचा काय काढणार तुम्ही? लसावी काढायचं. आणि जो काही लसावी येईल त्याच्यात अधिक 6 करायचे.
कारण बाकी 6 उरते ना, अशी संख्या शोधायला सांगितली, बाकी 6 उरते, मग अधिक 6 केले की तुमचं आन्सर तुम्हाला भेटणार. 35, 45, 46 चा लसावी काढायचा, अधिक किती करायचे, 6 करायचे, ते तुमचं फायनल आन्सर असणार. अशा प्रकारे एक तंत्र वापर. हा, अशा वेळी लक्षात ठेवा दोघांचा पण गुणाकारच घ्यायचा. लगतच्या दोन संख्या 4 आणि 5 किती येतो लसावी, म्हणजेच काय केलं, 4 2 गुणिले 3 चा किती येतो, गुणाकार करायचं. 7 आणि 8 चा किती येईल, बाकी नंबरच नाही ना, लसावी असंच काढायचं. कसं आलं आता 35 46 का करा आणि तिला 35 करा, किती आला आन्सर, 14,496. गुणाकार दोघांचा केलास ना, अधिक 6 कर, ते तुझा आन्सर. मग 90 आला प्रश्न तिथे, 90 अधिक 6. एवढा कसं काय ना, 45 4 14,000 त्याच्यात कसं आठवतं, 40 40 2,000. ठीक आहे, करून बघा याचा गुणाकार, मला उद्या आणून दाखवा. 45 आणि 46 चा गुणाकार तुम्हाला गुणाकारच करावा लागेल. 45 गुणिले 46 1600 काहीतरी येते ना. 40 गुणिले 40 किती येते लक्षात घ्या. 40 गुणिले 40 येते 4 चोक 16, 1600. 50 गुणिले 50 केलं तर किती होणार, 5 5 25, 2025. तुझं म्हणजे तू 4 5 अंक कसे आणणार, 50 गुणिले 50 पण नाही ना, 5 5 25 होते. काहीतरी थोडी गडबड झाली असेल, पण लक्षात आलं तुम्हाला. ट्रिक लक्षात घ्या, काय करायचं, लसावी काढायचं आणि अधिक 6 करायचे आहेत त्याच्यामध्ये. लक्षात आलं. हम्म. 36 48 64, 36 48 64 या संख्यांनी 36 48 64 या संख्यांनी भागले असता 36 46 36 48 आणि 64 या संख्यांनी भागले असता बाकी अनुक्रमे 25 37 आणि 53 राहील. 36 48 64 या संख्यांनी भागले असता बाकी अनुक्रमे 25 37 आणि 53 राहील अशी लहानात लहान संख्या कोणती, अशी लहानात लहान संख्या कोणती. आता लक्षात घ्या, लहानात लहान विचारले म्हणजे काय विचारलंय थोडक्यात तुम्हाला, लसावी. लसावी मध्ये काय करतो आपण, नेहमी लसावी काढायचा त्यांचा. आता काय करायचं, आता वजा काहीतरी करावं लागतं ना लसावी मध्ये, मग अशी केलं जातं. बाकी एवढी उरली आहे, काय करायचं, 36 वजा 25 किती होतात, 11. 48 वजा 37 64
वजा 11 लक्षात आलं. मग जे आन्सर येईल लसावी काढायचं यांचा, लसावी जो काय येईल तो वजा काय करणार तुम्ही 11 करायचं, मग तुम्हाला ते आन्सर तुमचं भेट. या केसमध्ये जर अशा प्रकारचं गणित आलं तर लसावी वजा 11 करायचं. 36, 48, 64 लसावी तुमच्या डिव्हिजन मेथडने काढलात तरी चालेल, डिव्हिजन मेथडने पटपट येऊ शकतो तुम्हाला. लक्षात. याचा आन्सर यायला पाहिजे, सोपं आहे. 36, 48, 64 किती येतोय? काय 465? तू काय कशाचा काढलायस? याचा काढलायस की याचा काढलायस? हा 36, 48, 64 किती येतोय? याच प्रकारची गणित पेपरला येणार आहेत ते आता मी घेतोय. लक्षात आलं? राज्यसेवेला वगैरे. पाचशे वजा किती करायचे आता? 500 आन्सर ओके 565 बरोबर. 565 याचा आन्सर येणार आहे. अजून काही टाईप महत्वाचे राहिले? 4, 9, 12 या संख्यांनी निशेष भाग म्हणजेच पूर्ण भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 4, 9 आणि 12 4, 9, 12 या संख्याने निशेष भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 4, 9, 12 ने 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सगळ्यात आधी मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी कोणती आहे? 999. काय सांगितलंय? या तिघांना भाग जर काय काढावं लागणार? याचा लसावी काढायचा. किती येतो बघा? 4, 9, 12चा 12 के 12, 12 दूने 24, 24 ने नाही 12 त्रिक 36. लसावी किती येतोय? लसावी किती येतोय? 36 बरोबर. काय सांगितलंय? मोठ्यात मोठे 36 ने 999 मग गेले 36 करा किती येतंय? 36 के 36, 36 जुना 72, 2, 2 किती येतंय? 36 भागिले 226 सॉरी 76 किती येते आन्सर? आणि बाकी किती राहते सांगा? 36 पाचा किती? 180. 180 36 पाचा 252. 4, 2, 24 राहिले. लक्षात आलं? 24 बाकी राहते म्हणजे संख्या काय येणार? 999 वजा 24 कोणती आहे? ती संख्या मोठ्यात मोठी संख्या येणार. 4, 9, 12 ने भाग जाणार. 5, 6, 965 ही संख्या 965 कशी काय येईल?
इथे हा 227. बाकी किती येते त्याने वजा करायचंय बाकीला. झालं. हो इथे हा राईट 900 बरोबर. हा मग इथे काय येणार 209. हा 27 बरोबर. 27 ची बाकी येईल त्याने ह्याला भागायचं. 999 वजा 27 ही तुमची काय येणार आहे मोठ्यात मोठी संख्या होणार आहे. नऊशे 72 याचा आन्सर. ह्याच्या पलीकडचं अजून एक लास्ट राहिलंय. एकच गणित राहिलंय कारण हे जे सगळे टाईप आहे ना ह्याच्यापैकीच एक तुम्हाला लसावी मसावीचं गणित आहे. ह्याच्या पलीकडे काय येणार लक्षात झालं. एक लास्ट टाईप घ्या. 4 9 12 यांनी 4 12 यांनी भागले असता बाकी 5 राहते. बाकी 5 राहते तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढा. बाकी 5 राहते तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढा. हा 9999. आधी लसावी काढायचं. लसावी किती येणार 36. गुड. मग 9999 36 किती होते 9999 भागिले 36. आता इथे बाकी राहते तिथे पूर्ण भाग जात होता. फरक काय होता तिथे पहिल्याच्या आधीचं गणित होतं. लक्षात आलं. तिथे काय होता इथे बाकी 5 राहते. पहिल्या निशेष भाग जात होता. म्हणजे काय करणार निशेष भाग जाणार त्याला अधिक आन्सर तुमचा येणार काय याचा आन्सर येणार. त्याला आपण काय केलं होतं मगाशी वजा केलं होतं बाकीला. बाकी वजा करायची आन्सरला आणि निशेष भाग जातोय म्हणून काय करायचं अधिक 5 करायचं. लक्षात आलं. आता इथे मगाशी निशेष भाग जात होता इथे निशेष भाग जात नाही 5 बाकी उरते. बाकी ना 5 जी आहे बाकी निशेष 5 उरते ते इथे लिहायचे. बाकी जी आहे ती वजा करायची. सेम करायचं वजा बाकीच करायची बाकी येणार त्याची आणि अधिक 5 करायचे. लक्षात आलं. जे आन्सर येणार त्याला वजा बाकी आणि 5 करायचं. काय आलं तुझा आधी आन्सर 36 च. बाकी किती येते सांग मला. ओके ओके 27च येणार बाकी याच्यामध्ये बरोबर. म्हणजे आन्सरला 9999 वजा 27 अधिक 5 किती येते आन्सर काय ना. ते तुमचं फायनल आन्सर बरोबर. वजा बाकी जर 27 असेल तू म्हटल्याप्रमाणे तर 999 वजा 27 करायचं अधिक 5 किती येते 99 वजा 23 ते तुझा आन्सर बरोबर. 99 म्हणजे 6 9976.
तर हे असं आन्सर येणार आहे. लक्षात ठेवा, जेवढं लसावी मसावी जी गणित या प्रकाराच्या बाहेर लसावी मसावी विचारणार नाही. करायचं आहे लसावी मसावी, फॉर्म्युले व्यवस्थित वाचायचे आणि आता जी गणिते घेतली ती पेपरला वगैरे येऊ शकतात. लक्षात आलं? जमलाय? तुम्ही आता 2च तास बसले, 4 तुम्ही सकाळपासून लेक्चर घेत. ओके, ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इकडेच थांबूया. ओके गाईज, बाय ऑल ऑफ यू.